नाशकात लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला। मागील काही दिवसांपासून नाशिक शहर गुन्हेगारीच्या विळख्यात सापडल्याचं पाहायला मिळत आहे। शहरातील भुजबळ फार्मलगत असलेल्या श्रीजी लक्झरी या सोसायटीत दमनची बनावट दारू तसेच नामांकित कंपनीच्या बनावट स्कॉच आणून अवैधरित्या साठा करत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतलंय। विकी बटाविया असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याच्या चारचाकी वाहनाची झडती घेतली असता त्यातून तब्बल 11,58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गेला। विकी बटाविया याच्या विरोधात बनावट आणि अवैध मद्य साठा बाळगल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून त्याला न्यायालयात हजर केलं। त्याला न्यायालयाने आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी न्यायालयात हजेरी लावण्याचे आदेश दिले, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक SV गर्जे यांनी दिली आहे। विकी बटाविया याच्याकडे लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा मिळून आलाय। त्याला तात्काळ न्यायालयात हजर करून त्याचा जामीन देखील तात्काळ मंजूर झालाच कसा असा सवाल उपस्थित होतो। अगदी छोट्या मोठ्या छाप्यात आरोपींकडे अवैध मद्यसाठा मिळून आलाय, मात्र त्याला जामीन मिळत नाही, तर दुसरीकडे मात्र विकीला तात्काळ जामीन देखील मंजूर झालाय। याबाबत उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।